नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती आपले जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. शेतकरी मित्रांनो, 7, 8 आणि 9 सप्टेंबर रोजी राज्यात जोरदार तर कुठे मुसळधार तर कुठे मुसळधार ते अतिमुसळधार तर कुठे ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामध्ये विजांचा कडकडाट व जोरदार वादळी वारा असण्याची शक्यता आहे. माझ्या शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी. या कालावधीत नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यताही आहे. IMD GFS मॉडेलनुसार 7 सप्टेंबर रोजी मराठवाड्यामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये खूपच जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता या मॉडेलनुसार वर्तवण्यात आली आहे. 8 सप्टेंबर रोजी IMD GFS मॉडेलनुसार विदर्भात, मराठवाड्यात जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक येथे खूपच जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, तर काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन नद्यांना पूर येण्याची शक्यता या मॉडेलनुसार वर्तवण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टीलाही या कालावधीमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता या मॉडेलनुसार वर्तवण्यात आली आहे. 9 सप्टेंबर रोजीही IMD GFS मॉडेलनुसार याच भागामध्ये, विदर्भाच्या काही भागात, मराठवाड्याच्या काही भागात, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक येथे खूपच जोरदार पाऊस पडण्याची शक्यता 9 सप्टेंबर रोजीही वर्तवण्यात आली आहे. 9 सप्टेंबर रोजी ढगफुटी सदृश्य पाऊस याच भागात होऊ शकतो. नद्यांना पूर येण्याची शक्यता 8 आणि 9 सप्टेंबर रोजी वर्तवण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी. या पावसामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता 7, 8 आणि 9 सप्टेंबर रोजी वर्तवण्यात आली आहे. स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार 7 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या कालावधीमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता या मॉडेलनुसार ही वर्तवण्यात आली आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या मॉडेलनुसार वर्तवण्यात आली आहे. 8 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील उत्तरेकडील जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची या मॉडेलनुसारही वर्तवण्यात आली आहे. 9 सप्टेंबर रोजीही याच भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या कालावधीमध्ये वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकण किनारपट्टीलाही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या मॉडेलनुसार वर्तवण्यात आली आहे. या मॉडेलनुसार 7 सप्टेंबर रोजी नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, उमरेड, गडचिरोली, कापशी, चिमूर, वर्धा, हिंगणघाट, अमरावती, यवतमाळ, आर्वी, धुळे, नंदुरबार, हिंगणघाट, वाशिम, पुसद, उमरखेड, बसमत, नंदुरबार, नांदेड, पूर्णा, लातूर, उदगीर, देगलूर, खांडवा, जळगाव, पाचोरा, सिल्लोड, चिखली, जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण, बीड, परळी, माजलगाव, कैज, जामखेड, अहमदनगर, कन्नड, मालेगाव, शिरपूर, नाशिक, वाडा, इगतपुरी, खोपोली, परंडा, बार्शी, वैराग, धाराशिव, तुळजापूर, कुर्डवाडी, सोलापूर, पंढरपूर, करमाळा, कर्जत, इंदापूर, पिलीव, अक्कलकोट येथे जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस वर्तवण्यात आली आहे. तर 8 सप्टेंबर रोजी लोणार, हिंगोली, वाशिम, चिखली, शैलू, नांदेड, जळगाव, जामनेर, अजंठा, सिल्लोड, माहोरा, यवतमाळ, बुलढाणा, खामगाव, सोलापूर,
अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिपळूण, खोपोली, कल्याण डोंबिवली, जुन्नर, मोरेगाव, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट येथे जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता 8 सप्टेंबर रोजी वर्तवण्यात आली आहे. काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस वर्तवण्यात आली आहे. वाशिमच्या काही भागातही ढगफुटी सदृश्य पाऊस वर्तवण्यात आले आहे. तसेच बीड, परळी, माजलगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, शेगाव, लातूर, नागपूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, कैज, कन्नड, शिरपूर, वाडा, धाराशिव, करमाळा, कर्जत, इंदापूर, अकलूज, पिलीव, अक्कलकोट, पाचोरा, उदगीर, बसमत, रुई, पुसद येथेही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता 8 सप्टेंबर रोजी वर्तवण्यात आली आहे. 9 सप्टेंबर रोजी वाशिम, मालेगाव, मंगळूरपीर, कन्नड, पुसद, साक्री, हिंगोली, अकोला, कळमनुरी, मलकापूर, बुलढाणा, जळगाव, चिखली, लोणार, शिल्लोड, जळगाव, जमोड या भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस वर्तवण्यात आली आहे. तर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, खांडवा, धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, पुणे, पाचोरा, शिल्लोड, जालना, उमरेड, उमरखेड, अकोट, आर्वी, कारंजा, अचलपूर, पुसद येथेही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता 9 सप्टेंबर रोजी वर्तवण्यात आली आहे.